मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. भूमीचे बाबा आणि नीलांबरी त्यांच्या घरी जाण्यासाठी निघतात. प्रशांत त्यांना घेण्यासाठी आलेला असतो. सर्वजण त्यांना निरोप देण्यासाठी बाहेर येतात. आकाश भूमीच्या बाबांना म्हणत असतो की काका, तुम्ही नका ना जाऊ, आता तर आपली फ्रेंडशिपसुद्धा झाली आहे, आपण इथे राहून खूप मजा करू. आणि त्यावर भूमीचे बाबा त्याला समजावतात की आकाशराव, हे तुमचं घर आहे ना, मग हे घर सोडून तुम्ही दुसरीकडे जाल का? त्यावर आकाश नाही म्हणतो. त्यावर भूमीचे बाबा म्हणतात, मग आमचंसुद्धा एक घर आहे आणि ते घर आमची वाट बघत आहे, त्यामुळे आता आम्हाला जावं लागेल. पण तुम्ही आणि भूमी आमच्याकडे नक्की या. त्यावर आकाश आनंदाने हो म्हणतो आणि तो सुद्धा भूमीच्या बाबांना सांगतो की तुम्हीसुद्धा अधूनमधून इथे येत जा, आपण खूप मजा करू. आणि त्यावर भूमीचे बाबासुद्धा आनंदाने हो म्हणतात आणि त्याला आशीर्वाद देतात आणि भूमीची काळजी घ्यायला सांगतात. त्यानंतर रागिनी नीलांबरी जवळ जात म्हणते की जेव्हा तुम्हाला तुमच्या मुलींची आठवण येईल तेव्हा तुम्ही इथे नक्की या. आणि त्यानंतर ती नीलांबरीला मिठी मारते आणि हळूच तिच्या कानात म्हणते की यापुढे या घरात पाऊल ठेवायचं नाही, नाहीतर आज जो अपमान खाजगीत केला आहे तो सगळ्यांसमोर करेल. आणि रागिनीचं हे बोलणं ऐकून नीलांबरी खूप चिडते, तर पौर्णिमासुद्धा रागातच रागिनीकडे पाहत असते. तर रागिनी मुद्दाम नीलांबरीच्या गालांवरून हात फिरवत म्हणते की चेहरा किती सुकलाय तुमचा, पण बरोबर आहे म्हणा, तिन्ही मुलींना असं सोडून जाणं कोणत्या आईला शक्य होईल. आणि त्यानंतर ती पुन्हा नीलांबरीला म्हणते की तुम्ही परत इथे नक्की या. आणि त्यावर नीलांबरीसुद्धा रागातच हो म्हणते. त्यानंतर आकाश आणि भूमी आई आणि बाबांचा आशीर्वाद घेतात. तर प्रशांतही भूमीला तिची आणि आकाशची काळजी घ्यायला सांगतो. तर आकाशसुद्धा प्रशांतला म्हणतो की प्रशांत दादा, तू सुद्धा आई आणि बाबांची काळजी घे. आणि त्यानंतर ते सर्वजण निरोप घेऊन तेथून जाण्यासाठी निघतात. नीलांबरी रागातच रागिनीकडे पाहत असते, तर रागिनी हसतच तिच्याकडे पाहत असते. आणि त्यानंतर ते तेथून निघून जातात. मात्र भूमी मनाशी म्हणत असते की नक्कीच काहीतरी घडलं आहे, नाहीतर आई अशी तडकाफडकी घरी जाण्याचा निर्णय घेणार नाही. आणि त्यानंतरसुद्धा भूमी हाच विचार करत असते. तिला सतत नीलांबरीचं बोलणं आठवत असतं. ती मनाशी म्हणत असते की नक्कीच काहीतरी चुकत आहे, आई अशी का वागत होती तेच मला कळत नाही. आणि त्याचवेळी आकाश तिथे येतो आणि तो भूमीला घाबरवतो. मात्र भूमीचा पडलेला चेहरा बघून तो तिची माफीसुद्धा मागतो. त्यानंतर तो भूमीला काय झालं आहे ते विचारतो, मात्र भूमी त्याला काही सांगत नाही. आणि त्यानंतर आकाश भूमीकडून तिचा फोन मागून घेतो आणि तो त्या फोनवरून नीलांबरीला कॉल लावतो. भूमी त्याला विचारते की तू आईला का फोन केला? त्यावर आकाश म्हणतो, कारण तुला आईची आठवण येत होती ना. आणि आकाशचं हे बोलणं ऐकून भूमी त्याच्याकडे पाहतच राहते. तर दुसरीकडे माधवराव आणि नीलांबरी देखील त्यांच्या घरी येऊन पोहोचलेले असतात. नीलांबरी घरची साफसफाई करत असते, मात्र घडलेल्या प्रकारामुळे ती खूप चिडलेली असते. ती मोठ्याने माधवरावांना म्हणत असते की माझी तर अशी इच्छा होती की अजून 4 दिवस लेकीच्या घरी राहावं, तिचा सुखाचा संसार बघावा, पण आमच्या नशिबात कुठे हे सुख आहे? त्यावर माधवराव म्हणतात की अगं नीलू, लग्न झाल्यापासून महिनाभर तू तिथेच तर होती, अगदी निर्लज्जासारखी. आणि ते ऐकून नीलांबरी अजून चिडते. तर दुसरीकडे भूमी आकाशला विचारते की तू आईला फोन का लावला? त्यावर आकाश म्हणतो, कारण तुला आईची आठवण येत होती ना. आणि ते ऐकून भूमी त्याच्याकडे पाहतच राहते. ती आकाशला विचारते, पण हे तुला कसं समजलं? त्यावर आकाश म्हणतो की सायकल राणी, मला तुझ्या मनातील सगळ्या गोष्टी समजतात, कारण तू माझी बायको आहे ना. पण आता हा फोन घे आणि त्या गोऱ्या गोऱ्या काकूंसोबत बोल, नाहीतर त्या तुझ्यावर रागवतील आणि त्यांचे गाल लाल होतील. तर दुसरीकडे भूमीचा फोन येत आहे हे बघून नीलांबरी अजून वैतागते. तर माधवराव तिला फोन रिसीव करायला सांगतात. त्यानंतर नीलांबरी रागातच भूमीला काय आहे असं विचारते. त्यावर भूमी तिला विचारते की आई, तुम्ही घरी पोहोचलात का? त्यावर नीलांबरी हो म्हणते.
तर भूमी तिची चौकशी करत म्हणते की आई काही झालं आहे का, तू इतकी का चिडली आहे आणि अशी तडकाफडकी आमच्या घरून का निघून गेली. मात्र तिचे हे प्रश्न ऐकून नीलांबरी अजून वैतागते. ती भूमीला म्हणते की मी तुला एकदा सांगितलं ना की काही झालेलं नाही आहे, मग पुन्हा पुन्हा तू तेच तेच प्रश्न का विचारते. आणि त्यानंतर ती माधवरावांकडे फोन देते आणि रागातच तेथून निघून जाते. त्यानंतर भूमी माधवरावांना सुद्धा विचारते की आईला नेमकं काय झालं आहे, ती अशी का वागत आहे, तिला नक्कीच काहीतरी खटकत असणार. त्यावर माधवराव म्हणतात की नीलूसारख्या लोकांना नेहमीच काही ना काही खटकत असतं आणि तू इतका विचार करू नको, तिला काही झालेलं नाही आणि मुळात जे काही घडलं आहे ते चांगलंच झालं आहे. नाहीतर मला तर असं वाटत होतं की आता ही तिथेच राहते की काय, कारण तुम्ही जितक्या तुमच्या संसारात रमला नसाल तितकी ही रमायला लागली होती, प्रत्येक गोष्टीमध्ये लुडबुड करायला लागली होती. त्यामुळे जे काही झालं आहे ते बरंच आहे. आणि त्यानंतर भूमी बाबांना त्यांची काळजी घ्यायला सांगते आणि फोन ठेवून देते. तर दुसरीकडे पौर्णिमा रडतच तिची बॅग भरत असते. त्याचवेळी अभिजित तिथे येतो आणि पौर्णिमाला काय झालं आहे ते विचारतो. तर पौर्णिमा रडतच त्याला सांगते की आता मी या घरात नाही राहू शकत, मी हे घर सोडून चालले आहे. आणि ते ऐकून अभिजितला धक्का बसतो. तो शांतपणे पौर्णिमाला काय झालं ते विचारतो. त्यावर पौर्णिमा म्हणते की आजपर्यंत या घरात माझा अनेक वेळा अपमान झाला, मात्र मी तो शांतपणे सहन केला. पण आज मात्र या घरात माझ्या आईचा अपमान झाला. ती तिच्या लेकीकडे राहत आहे म्हणून तिची लायकी काढण्यात आली, तिच्यावर हात देखील उगारण्यात आला आणि हे सगळं तुमच्या आईने केलं. आणि ते ऐकून अभिजितला तर मोठा धक्काच बसतो. तो पौर्णिमाला शांत करतो आणि नेमकं काय घडलं आहे ते विचारतो. त्यावर पौर्णिमा त्याला घडलेला प्रकार सांगते, मात्र तो सुद्धा अर्धवट, तिला जितका हवा तितका. आणि ते सर्व ऐकून अभिजितला तर धक्काच बसतो. तर दुसरीकडे आकाश भूमीला म्हणत असतो की मला सुद्धा माझ्या आईबाबांची आठवण येते, मात्र ते तर देवाघरी गेले आहेत ना, आणि आजीने सांगितलं की देवाघरी फोन नसतो, त्यामुळे मला त्यांच्यासोबत बोलता येत नाही. पण तुझे आईबाबा तर इथेच आहेत ना, जवळच राहतात. मग तुला जेव्हा त्यांची आठवण येईल तेव्हा तू त्यांना फोन कर आणि जेव्हा खूप आठवण येईल तेव्हा त्यांच्या घरी जा. तू माझी बायको तर आत्ता झाली आहे, पण आधीपासून तू त्यांच्याच घरी राहत होती ना, तू त्यांची मुलगी आहे. आणि आकाशचं हे बोलणं ऐकून भूमी त्याच्याकडे एकटक पाहतच राहते. ती आकाशचा हात हातात घेत म्हणते की तू खरंच किती शहाण्यासारखा बोलतोस ना. त्यावर आकाश म्हणतो, हो आजी मला नेहमी म्हणते की तू शहाणाच आहे. आणि त्यावर भूमीसुद्धा हसून हो म्हणते. त्यानंतर ती आकाशला सांगते की आता तू तयारी करून घे, आपल्याला शाळा सुरू करायची आहे ना. ते ऐकून आकाश खूप खुश होतो आणि आनंदाने हो म्हणतो. त्यानंतर भूमी रागिनी आत्याकडे जाते. तर इकडे पौर्णिमा अभिजितला म्हणत असते की तुम्ही महाजन गारमेंट्ससाठी किती कष्ट करता, मात्र त्या कष्टांचं फळ तुम्हाला मिळत नाही. बाहेरून लोकांना बघताना असंच वाटतं की आकाश या घराचा वारसदार आहे, या घरचा मोठा मुलगा आहे, आणि अभिजित कोण तर हातात फक्त एक फाईल घेऊन वावरणारा नोकर. आकाशला सगळ्यांची सिंपती भेटते, याबद्दल माझं काही म्हणणं नाही. मात्र त्यासोबत भूमीला सुद्धा या घरच्या मोठ्या सुनेचा मान मिळतो आणि माझ्या वाट्याला मात्र सतत अपमान येतो. माझ्या आईला या घरातून बाहेर काढण्यात येतं. पुढे ती म्हणते की तुमच्या आईचं सतत आकाशभूमी हेच सुरू असतं आणि या सगळ्यामध्ये नकळतपणे तुमच्यावर अन्याय होतो. तुम्ही तुमच्या माणसांपासून दूर जाता आणि ही गोष्ट माझ्या आईच्या सुद्धा लक्षात आली होती, म्हणून आम्ही दोघींनी तुमच्यासाठी काहीतरी करायचं ठरवलं. त्या दिवशी सुद्धा मी तुमच्यासाठी आकाश जिजूंसोबत वाईट वागले, मात्र तुमच्या आईंनी माझी आणि माझ्या आईची लायकी काढली, तिला या घराबाहेर हाकलून दिलं. पण माझं तुमच्यावर मनापासून प्रेम आहे, म्हणून मी इतकं सगळं होऊन सुद्धा आज इथे आहे. आणि ती रडतच अभिजितला मिठी मारते. तर पौर्णिमाच्या या बोलण्याचा अभिजितवर देखील चांगलाच परिणाम झालेला असतो. तर पौर्णिमा हसतच मनाशी म्हणते की अभिजित, मी तुम्हाला मला जितकं हवं तितकंच सत्य सांगितलं आहे. आज माझ्या सासूबाईंनी माझ्या आईवर हात उगारला
आयुष्यभर तिच्या लक्षात राहील असा तिचा अपमान केला. आता मी सुद्धा या गोष्टीचा बदला घेणार, तुम्हाला तुमच्या आईपासून दूर करणार. तर दुसरीकडे भूमी रागिनी आत्याला त्या इथे नसताना घडलेला सर्व प्रकार सांगते आणि आकाशची शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे परवानगी मागते. तर रागिनी तिला विचारते की मी जर परवानगी दिली नाही तर काय करायचं, हा विचार तुझ्या मनात आला नाही का? त्यावर भूमी म्हणते की खरं तर हा विचार माझ्या मनातच आला नाही, कारण तुम्ही सतत आकाशच्या भल्याचाच विचार करत असता आणि मलासुद्धा तेच हवं आहे. त्यामुळे तुम्ही यासाठी परवानगी देणार नाहीत हा विचारसुद्धा माझ्या मनातच आला नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत भूमीने वेळेवर शाळा सुरू न केल्यामुळे आकाश तिच्यावर चिडलेला असतो आणि टेरेसवर लपून बसतो. त्यानंतर भूमी त्याचा राग घालवण्यासाठी त्याच्यासाठी कटलेट घेऊन येते आणि त्यानंतर ते दोघेजण एकमेकांना कटलेट भरवतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.